नमस्कार. ये सखे ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्या बरोबर आहेत संगीतकार माधुरी नाईक आणि गायिका साक्षी देशपांडे. त्यांचा माझ्या वडिलांबरोबर म्हणजेच डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या बरोबरचा सांगीतिक प्रवास आणि या कार्यक्रमात त्या काय सादर करणार आहेत याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सरांचे आणि माझं नातं पहिले विद्यार्थिनी, मग संगीतकार आणि मग साक्षीचं लग्न त्यांच्या घराण्यात झालं आणि ते नातं. असा हा एक अप्रतिम सुंदर असा प्रवास आहे. आज ये सखे येच्या निमित्ताने तो सगळा प्रवास उजाळणार आहे. विद्यार्थिनी असतानाचं ते त्यांचं मार्गदर्शन मिळालं. मराठी साहित्यात मी MA केलं त्यांच्याकडे. त्याच्यानंतर त्यांना कळलं मी जरा बऱ्यापैकी गाते. मग त्यांनी हळूहळू त्यांची गीतं मला दिली. आकाशवाणी करता जवळजवळ 15 गीतांचं संगीत दिग्दर्शन त्यांचं केलं. आणि नंतर त्यांना कळलं की हा ही छान न्याय देऊ शकते आपल्या गाण्यांना. मग अजून अजून छान छान गीत कविता त्यांनी मला दिले आणि त्यांचं मार्गदर्शन आणि माझं संगीत, ते गीतकार, मी संगीतकार, असा आमचा एक सुंदर सुरेल प्रवास सुरू झाला. त्यातूनच चंद्रचंदनाचा हा अल्बम आकाराला आला. त्यांच्या गीतांना संगीत देण्याचं भाग्य मला लाभलं आणि एक संगीतकार, गायिका ही हळूहळू उदयाला आली. त्यांच्यामुळे मला अनेक विविध प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझीच मला संगीतकार म्हणून करून दिलेली ओळख, आज मी त्या ताकदीवर उभी आहे. नमस्कार. आता ताईनी जो उल्लेख केला आमच्या नात्याविषयी, नाग देशपांडे हे माझे आजे सासरे आहे आणि डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचे ते मामा लागतात. पण याही पेक्षा माझी सरांची ओळख ही माझ्या लग्नाच्या आधीपासून आहे. चंद्रचंदनाचा ताईनी जो प्रोजेक्ट केला त्यात मी गायले होते. तेव्हापासून मी सर आणि मॅडम यांच्या संपर्कात होतेच. सरांचे साहित्यावरचा सगळ्यांनाच माहिती आहे प्रभुत्व. त्याही पेक्षा त्यांचं नाघांविषयीचं जे प्रेम, त्यांच्या साहित्याविषयीचं प्रेम, ते सगळं आम्ही अगदी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे त्याविषयीचा. त्या अभ्यासामुळे सरांनी नाघांच्या कवितांवर PhD केलेली आहे. अजून एक महत्वाचा पैलू मला त्यांच्याविषयी जो मला जाणवला तो म्हणजे आध्यात्मिक पैलू आहे. फार मोठा आहे तो. संत ज्ञानेश्वरांवर त्यांची असलेली भक्ती ही आम्ही खूप खूप जवळून पाहिलेली आहे. ज्ञानेश्वर उलगडून सांगतानाचे सर आणि कवी असलेले सर हे वेगळे आहेत पूर्णपणे. आणि हे माझं भाग्य मी समजते की मी आधीही त्यांच्या परिचयात होते आणि नंतर नात्यात जोडले गेलो. त्यामुळे आज हा जो कार्यक्रम होतो आहे ये सखे ये, तर हा आमच्यासाठी एक सरांविषयी असलेली कृतज्ञता आम्ही व्यक्त करणार आहोत. याविषयीचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होतो. या कार्यक्रमात अनेक दिग्गज सामील होत आहेत. अभिवाचन आणि गीत संगीताचा हा अभूतपूर्व सोहळा अनुभवायला आपण सर्वजण. तर आपण भेटूया 19 जुलैला डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा जीवन गौरव सोहळा या कार्यक्रमात. गंगा चंद्राची चांदणी परबसती गंगा हिमालय मुकुटे पदकंठा